तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सिन्नर विधानसभेचे उमेदवार शरद शिंदे यांनी स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे व जिल्हा पदाधिकारी यांच्यावर सिन्नर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वराज्य पक्षाचे उमेदवार शरद शिंदे यांच्या प्रचारार्थ लावणी सम्राट सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमस्थळी संबंधित पदाधिकारी येऊन सभा उधळून लावली व महिलांना धक्काबुक्की प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार शरद शिंदे यांनी केली आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही महिलांसह उपोषण स्थळावरून हटणार नाही अशी माहिती त्यांनी बोलताना दिली आहे। काल एक व्हिडिओ व्हायरल झाले आहे, रुपेश नाटे म्हणून कोणीतरी आहे आणि त्याने असं टाकलेलं आहे की शरद शिंदे आमचा स्वराज्याचा उमेदवार नाही। मग स्वराज्य निवडणूक आयोगाकडे जा, निवडणूक आयोगाकडे एबी फॉर्म कोणाला गेले, स्वराज्य पक्षाचा। मग स्वराज्य पक्षाचे एबी आमचं शरद शिंदेला असेल तर सिन्नर तालुक्यामध्ये स्वराज्य पक्षाचा उमेदवार कोण? शरद शिंदे पाटील, बरोबर। मग तिकडे माझी उमेदवारी आहे आणि मग मला उमेदवारी दिलेली आहे ही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिलेली आहे। ती उमेदवारी जर रद्द करायची होती तर त्यांनी माघारी दिवशी मला सांगायला पाहिजे होतं शरद शिंदेची उमेदवारी रद्द करत आहोत, तर आम्ही माघार घेतली असती। परंतु आम्ही पाठिंबा आम्हाला उमेदवारी दिली, आम्ही आज 20 दिवस प्रचार केला आहे, आमचा घाम गाळला आहे, आमचे पैसे खर्च केले, बायकोचं मंगळसूत्र विकलं आहे आणि आज आम्हाला सभेसाठी छत्रपती संभाजीराजे यायला पाहिजे होते। शरद शिंदेच्या सभेसाठी माणसं जमवायसाठी नेता कोण पाहिजे? छत्रपती संभाजीराजे भोसले। मग मी त्यांची जाहिरात केली तर चुकलं काय माझ्यावर? तो माझा हक्क आहे, कारण मी स्वराज्याचा उमेदवार आहे। आणि मग मी आजपर्यंत यांच्याकडे आग्रह करत होतो जिल्हा नेत्यांकडे की मला छत्रपतीची उमेदवारी आपल्या सभा द्या। उलट यांनी म्हणायला पाहिजे शरद शिंदे तू सभा कधी घेतो? यांचा कधी मला फोन नाही आला, उलट मी यांना फोन करायचो तर यांनी सांगितलं सभेसाठी आता फोन करायचा नाही। नाशिकमध्ये गल्लोगल्ली 4 वेळेस छत्रपतीला फिरवलं, मग एकदा सिन्नरला, एकदा इगतपुरीला, एकदा कळवणला फिरवलं असतं तर काय झालं असतं? माझी जी व्यथा आहे तीच इगतपुरीच्या आमदाराची आहे, तीच व्यथा कळवणच्या आमदाराची आहे। आणि मग शरद शिंदे आता आमच्या पक्षाचा उमेदवार नाही असं रुपेश नाटे का म्हणतो बरं? कशामुळं म्हणतो? किती पैसे घेतले, कोणाचे पैसे घेतले, कोणाच्या सांगण्यावरून तू आमची बदनामी करतो आणि स्वराज्याची आणि छत्रपती संभाजीराजेची बदनामी करतोय? बरं करतोय ना, मग एक काम कर, तुम्ही किती हुशार आहात हे मला माहीत नाही। एकदा उमेदवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर ती उमेदवारी कट होत नाही, बॅलेट पेपरवर त्याचं नाव येतं किंवा मशीनवरती ते नाव आणि चिन्ह येतंच, माघार घेतली तरी सुद्धा येतंच। मग माझी उमेदवारी रद्द कशी काय होईल? आणि रद्द झाली असं जर म्हणत असेल तर बाबा तू जर लय हुशार असेल, लय बुद्धिवान असेल, लय पैशावाला असेल, लय तुझा वशिला असेल तर जा निवडणूक आयोगाकडे माझी उमेदवारी अजूनही 3 वाजेपर्यंत रद्द कर, म्हणजे मला दुसरी निशाणी घेता येईल। आणि मुळात स्वराज्य पक्षाला अजून मान्यता नाही। स्वराज्य पक्षाला मान्यता कधी होईल? 2 आमदार निवडून आले तर तेव्हा चिन्ह फिक्स राहतं, आणि नाही 2 आमदार आले तर विशिष्ट मतदान मिळवावं लागतं, तेव्हा त्याला मान्यता मिळते। जर मान्यता असती स्वराज्य पक्षाला तर मला सूचक म्हणून एकच माणूस द्यावा लागला असता। आज मला 10 सूचक दिलेले आहे, 10 सूचक दिले म्हणजे ती अपक्ष उमेदवारी आहे। उलट आम्ही स्वराज्याचं नाव लावले आमच्या पैशाने, आमच्या घामाने, आमच्या खर्चाने, आणि मग आमचे उपकारी तुमच्यावरती। उलट तुम्ही आमच्या सभेला आले नाही, तुम्ही दोषी आहात, तुम्ही राजांना आणलं नाही म्हणजे गुन्हेगार तुम्ही आहात, म्हणजे उलटा चोर कोतवाल डाटे असा प्रकार आहेत। आणि कलाकार का नाही आणायचे? मग काल माणिकरावांनी कलाकार आणले होते, सयाजी शिंदे, ते कोण आहे? सिने कलावंत माणूस। सिने कलावंत कधी होतो? नाटकात तमाशात काम करत पुढे गेला तरच होतो ना, मग ते नाटककार किंवा तमाशगीरच आहे ना। मग मी जी कलावंत आणली, कारण जर नेता नाही आला तर मला कलाकार आणावं लागेल, मग जी कलाकार आली तिला एक उंची आहे, ती लावणी सम्राज्य असेल, ती खानदानी लावणी सम्राज्ञी। मग लता मंगेशकर पण लावणीचे गाणे म्हणत होते, मग लता मंगेशकरला तुम्ही नाव ठेवणार का? सांगा ना मला। अमिताभ बच्चनला तुम्ही नाव ठेवणार का? ते बी नाचत त्या कपडे घालून, हां हे पद घोंगरू बांधे नाच नाच कोण करतं? मग त्याला तुम्ही काय म्हणणार? नाचाय म्हणणार का? मग त्याला कसे काय तुम्ही आणतात प्रचाराला? सलमान खानला कसे काय आणतात? म्हणजे तुम्ही कलाकारांचा तुम्ही अपमान करत आहात। अहो, लावणी नाचणाऱ्या कलाकारांनीच संभाजीराजाला जंजिरा मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे।
छत्रपती शिवाजी महाराज जर संभाजीराजांचा जर नाचणारा राग असता तर त्या कलावंतीला का पाठवलं असतं? तो किल्ला जिंकण्यासाठी विरोधात त्या दुश्मनाला जाळ्यात अडकवण्यासाठी का पाठवलं असतं? स्वराज्यासाठी कलाकार कामाला आले. कलाकाराचा अपमान करणं हा गुन्हा आहे. मग असा गुन्हा असेल तर त्याच्यावरती त्या सुरेखा पुणेकर सुद्धा गुन्हा दाखल करायला तयार आहे. मग करायचा का? बरं, त्या दिवशी महिलांवर धक्काबुक्की केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना आई समान मानलेलं आहे. मग स्वराज्य पक्ष हा छत्रपतीच्या वंशजांनीच काढला आणि त्यांचा जिल्हा अध्यक्ष महिलांना धक्काबुक्की करतो. महिला रात्री 1 ते 2 वाजता पोलीस स्टेशन ठाण मांडून त्याच्यावर केस दाखल करता. अरे याच्यासारखा अपमान काय? याच्यासारखा नालायक माणूस कोण आहे? आणि उलटा चोर आम्हाला दाटे. आधी महिलांची माफी माग, आधी सुधरा, सुसंस्कृत वागा आणि हिंमत असेल तर शरद शिंदेची उमेदवारी 3 वाजेपर्यंत रद्द कर, 2:45 पर्यंत, म्हणजे मी दुसरं चिन्ह घेईल. मुळात मी अपक्ष उमेदवार आहेत. स्वराज्य पक्षाला मान्यता नाही. मान्यता असलेल्या पक्षाला एकच सूचक लागतो. मी 10 सूचक दिलेले आहे. 10 सूचक म्हणजे माझा फॉर्म अपक्ष आहे. त्यामुळे हिंमत असेल तर काढ. कुणी जर म्हणत असेल ना आमचा उमेदवार आहे, आम्ही केलं, आणि आता तू बरं इथून मागेच म्हणायचं आता तू टायमिंगला म्हणतो, म्हणजे तुझं किती खिसा भरला तुझ्या व्हायला? तुला किती पैसे दिले माणिकराव कोकाटेने? मुळात मला उमेदवारी देताना सुद्धा याचा विरोधच होता. याला जुगारून छत्रपतीने मला उमेदवारी दिली. मुळात हा जिल्हा अध्यक्ष स्वराज्याचा आहे, पण हा छत्रपती संभाजीराजांचं काम नाही करत ना. मुंबईला आंदोलनामध्ये एक महिलाचा ॲक्सिडेंट झाला, तिचा पाहिजे तसा अपमान या माणसाने केलेला आहे. खोटा असं तर बघा त्याचे व्हिडिओ काढून, त्यांची ते चॅटिंग बघा. तो समजून तर छत्रपतीने केला. अरे महिलाचा ज्याला आदर नाही तो माणूसच नाही. ज्याच्या पाठीशी महिला त्याला यश मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी कोण होत्या? राजमाताची जाऊ म्हणून स्वराज्य उभं राहिलं. महात्मा फुलेच्या पाठीशी कोण होत्या? सावित्रीबाई फुले म्हणून शिक्षणाची मूर्ती मिरवली गेली. 10 सूचक म्हणजे माझा फॉर्म अपक्ष आहे. त्यामुळे हिंमत असेल तर काढ. कुणी जर म्हणत असेल ना आमचा उमेदवार आहे, आम्ही केलं, आणि आता तू बरं इथून मागेच म्हणायचं आता तू टायमिंगला म्हणतो, म्हणजे तुझं किती खिसा भरला तुझ्या व्हायला? तुला किती पैसे दिले माणिकराव कोकाटेने? मुळात मला उमेदवारी देताना सुद्धा याचा विरोधच होता. याला जुगारून छत्रपतीने मला उमेदवारी दिली. मुळात हा जिल्हा अध्यक्ष स्वराज्याचा आहे, पण हा छत्रपती संभाजीराजांचं काम नाही करत ना. मुंबईला आंदोलनामध्ये एक महिलाचा ॲक्सिडेंट झाला, तिचा पाहिजे तसा अपमान या माणसाने केलेला आहे. खोटा असं तर बघा त्याचे व्हिडिओ काढून, त्यांची ते चॅटिंग बघा. तो समजून तर छत्रपतीने केला. अरे महिलाचा ज्याला आदर नाही तो माणूसच नाही. ज्याच्या शिंदे म्हणाले की उमेदवारी देताना जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे यांनी विरोध केला होता, परंतु त्यांना डावलून संभाजीराजांनी मला उमेदवारी देऊन लढायला सांगितलं आणि मी निवडणूक रिंगणात उतरून खेडेपाडी गावे पिंजून काढली. स्वतःच्या कष्टाचे पैसे खर्च करून प्रचारात सक्रिय असताना रुपेश नाठे यांनी विद्यमान आमदारांच्या सांगण्यावरून व कुठेतरी आर्थिक मांडवली करून मला बदनाम करून माझी उमेदवारी रद्द करण्याचा डाव आखून मला पक्षातून काढून टाकलं असे जाहीर केलं. परंतु निवडणूक तोंडावर आली असताना ऐनवेळी निवडणूक चिन्ह बदलता येत नाही. त्यामुळे हिंमत असेल तर माझी उमेदवारी रद्द करून दाखवा, असा थेट इशारा शरद शिंदे यांनी दिला आहे. जबाबदारी, न्याय